आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, तू रडतेस? काय झालं? आई सर रागवलेत माझ्यावर, बोलत नाहीये माझ्याशी. तू तरी काय करेल बिचारा. पण आई, माझ्यावर विश्वास ठेवा ना. मी हे सगळं आनंदाने नाही केलेलं. मी फक्त माझं कर्तव्य पूर्ण केलंय. सई, आता तू ह्या घरची सून आहेस, देवांची बायको आहेस तू. एक पत्नी म्हणून सुद्धा तुझं काही कर्तव्य आहेच ना. पण मी कुठे नाकारते हे सगळं? तुला कळत नाहीये बाळा. देवांश तुझ्या बाबतीत नेहमीच संयमाने वागलाय. तुला प्रत्येक वेळी त्यांनी समजून घेतलंय. तू सुद्धा त्याची साथ दिलीयस. पण आता त्याला हे नातं पुढे न्यायचंय आणि नेमकं त्यावेळेला तू त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतलास. तो दुखावला जाणं साहजिकच आहे ना. खरं तर तुझा हा निर्णय मला सुद्धा पटलेला नाहीये. तू असं करायला नको होतंस बाळा. पण आई, अंजलीने स्वतःचा जीव धोक्यात घालून सरांचा जीव वाचवलाय. मान्य आहे मला. त्यासाठी आपण आयुष्यभर तिचे ऋणी राहू. अगं, पण तिने देवांशचा जीव वाचवला म्हणून तिच्यासाठी तू तुझं जगणं सोडून द्यावंस असं आहे का? नाही, असं नाहीये. तू खूप भोळी आहेस सई. तू चांगली म्हणून जग चांगलं असं नसतं. खरं तर तू अंजलीला ह्या घरात आणायलाच नको होतंस. आता बघतेस ना, काही केल्या ती ह्या घरातून जाता जात नाहीये. तुझ्या लक्षात येत नाहीये सई, पण ती तुझ्या आणि देवांच्या संसारात सतत अडथळा आणायचा प्रयत्न करत असते. आई, हे बघा, हा निर्णय मी फक्त अंजलीसाठी नाही तर माझ्या मामासाठी घेतला. जेव्हा जगाने आमच्याकडे पाठ फिरवली ना, तेव्हा फक्त मामाने आधार दिलाय आम्हाला. त्याने सांभाळलंय. आणि आज मी जे काही आहे ना, ते फक्त माझ्या मामामुळे. त्याची एकुलती एक मुलगी आहे ती. आणि तो बोलत जरी नसला ना, तरी कळतं ना की त्याला त्याच्या मुलीची खूप काळजी आहे. आणि प्रत्येक वडिलांना आपल्या मुलीची काळजी असतेच. जेव्हा आम्हाला गरज होती ना, तेव्हा तो खंबीरपणे आमच्या पाठीशी उभा राहिला, आम्हाला साथ दिली. आणि आज त्याच्या मुलीला जेव्हा गरज आहे तेव्हा आपण मदतीचा हात नको का पुढे करायला? सई, तुझा हेतू चांगला आहे मला कळतंय. पण तुझ्यात आणि देवांशमध्ये अंतर निर्माण होऊ नये इतकंच मला वाटतंय. आई,